नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलेट्स या माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मिठाईवाल्याकडे जसे मिळतात तसेच रवा आणि बेसनाचे दाणेदार लाडू. आज मी ज्या पद्धतीने लाडू दाखवणार आहे ती पद्धत खूपच सोपी आहे आणि कोणीही हे लाडू बनवू शकतात. फक्त 4 मोठे चमचे तुपामध्ये हे लाडू बनणार आहेत. हे लाडू खूप सॉफ्ट होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर मी सर्वांना विनंती करते की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते. 1.5 कप रवा, 1.5 कप बेसन, 1.5 कप साखर, 4 मोठे चमचे तूप, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, तळण्यासाठी तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी. सर्वात प्रथम आपण 1.5 कप बारीक रवा चाळून घेणार आहोत. इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा घेऊन तो मिक्सरला बारीक वाटून नंतर चाळले तरी चालेल. रवा असा चाळून घेतल्यामुळे त्यातील छोटे दगड वेगळे करता येतात. आता हा रवा आपला चाळून झाला आहे. आपण बेसन चाळून घेऊया. इथे मी 1.5 कप बारीक बेसन घेतले आहे. तुम्ही थोडे जाडसर बेसन वापरले तरी चालेल आणि ते असे चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातील छोटे कण आपण वेगळे करू शकतो. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचे माप घेऊन हे लाडू बनवू शकता. आता हे बघा, हे बेसन आपले चाळून झाले आहे आणि यामध्ये बघा किती छोटे छोटे कण आणि कचरा राहिला आहे. आपले लाडू सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये 4 मोठे चमचे तूप घालायचे आहे. हे रूम टेम्परेचरवरचे तूप आहे. जास्त गरम आणि जास्त थंड तूप वापरू नका. आता या पिठाला आपण तुपामध्ये चांगले मळून घेऊया, जेणेकरून सर्व तूप या पिठाला लागेल. तुपाचे प्रमाण तुम्ही वापरलेल्या रवा आणि बेसन यावर आहे. जर तुम्ही जाड रवा आणि जाड बेसन वापरले तर 5-6 चमचे सुद्धा आपल्याला तूप लागू शकते. तर अशा प्रकारे सर्व बेसन चोळून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण बरोबर झालंय की नाही हे बघण्यासाठी एक मूठ बांधायची आणि ती व्यवस्थित अशी घट्ट राहिली म्हणजे आपले मिश्रण तुपाला सर्व लागले आहे. आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर असे पीठ मळून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारे घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे. आता आपण याचा छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे आकार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो तळता येईल. हे बघा, हे मी तयार करून ठेवले आहे. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यावर हे आपण तळून घ्यायचे आहे. हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लो ते मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हे आता गोल्डन ब्राऊन झाले आहे. आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढूया. अशा प्रकारे आपण हे सर्व तळून घ्यायचे आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक करूया. गॅसच्या मंद आचेवरती भांडे ठेवून त्यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घ्यायची आहे. आता यामध्ये 1 कप पेक्षा कमी म्हणजे 3/4 कप आपल्याला पाणी घ्यायचे आहे. आता याला एक उकळी आणू देऊया. उकळी आल्यावरती आपण पाक चेक करायचा आहे. अशा प्रकारे पाक चेक करायचा आहे. जर तार दिसत नसेल तर आपण थोडा वेळ अजून पाक करायचा आहे. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घालूया. हे बघा, अशा प्रकारे जर तार दिसत असेल तर समजून जायचे की आपला पाक तयार आहे. आता हे सुद्धा थंड झाले आहे. आपण ह्याचे छोटे तुकडे करूया. हे बघा, अशा प्रकारे हे तुकडे झाले आहे. आपण आता ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. ह्याला एकदम बारीक करायचे नाहीये, थोडेसे रवाळ असले तरी चालतील.
आता हे वाटलेले मिश्रण आपण चाळणीने चाळून घेऊया, जेणेकरून यामधले मोठे तुकडे आपण मिक्सरला परत लावू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण वाटून चाळून घेऊया. आता हे मिश्रण चांगले चाळून झाले आहे. यामध्ये आपण वेलची पूड घालूया. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात तेही यामध्ये घालू शकता. आता हे सर्व एकजीव करूया. आता यामध्ये थोडा थोडा पाक घालून आपल्याला लाडू वळवायचे आहेत. हा सर्व पाक आपण लाडू वळवण्यासाठी वापरणार आहोत, पण थोडे थोडे घालूनच आपण लाडू वळवायचे आहेत. हा पाक कोमट असला पाहिजे, जास्त थंड केलेला नसावा. जर हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटले तर परत पाक घालून आपण लाडू वळवू शकतो. हे बघा, हे अशा प्रकारे लाडू वळवायचे आहेत. हा बघा, एक लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळवून घेऊया. जर हे मिश्रण कोरडे वाटले तर यामध्ये थोडा पाक घालून आपण लाडू वळवू शकतो. आवडीनुसार या लाडूवरती मनुका किंवा ड्रायफ्रुट्स लावू शकता. हा बघा, दुसरा लाडू तयार झाला आहे. बघा, हे किती सुंदर मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच दाणेदार बेसनचे लाडू तयार झाले आहेत आणि हे खूप ज्युसी बनतात, कारण ह्याच्यामध्ये आपण साखरेचा पाक घातला आहे. त्याचसोबत हे लाडू थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. हे लाडू 2 ते 3 महिने आरामशीर टिकतात. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.